अजित पवारांनी सत्ता स्थापनेबाबतच्या काही गोष्टींबद्दल काही खुलासे केलेले आहेत। राज्यात सत्ता स्थापन करत असताना अमित शहा यांच्यासोबत जवळपास दिल्लीत 10 बैठका झाल्याचं त्यांनी सांगितलं आणि या बैठकांना मास्क लावून टोपी घालून जात होतो असा खुलासाही अजित पवारांनी केलेला आहे। पत्रकारांशी गप्पा मारताना अजित पवारांनी सत्ता स्थापनाच्या वेळेसचे किस्से सांगितलेले आहेत आणि त्यावेळी त्यांनी शहांसोबतच्या गुप्त बैठकांचा खुलासा केला। अजित पवारांचा हा खुलासा आहे। सत्ता स्थापनेच्या वेळेला अमित शहांना कशा प्रकारे भेटायचो याबाबतचा हा खुलासा। मात्र महाराष्ट्राबाबतचं कपट किती आधीपासून सुरू होतं हे यातून स्पष्ट होतंय असं म्हणत राऊतांनी निशाणा साधलाय। नाट्यसृष्टीनं अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसतंय। कारण इतक्या उत्तम पद्धतीने ते मेकअप करतात, इतक्या उत्तम पद्धतीने आपले चेहरे बदलतात, इतक्या उत्तम पद्धतीनं फिरत्या रंगमंचावर काम करतात राजकारणातल्या। आता पहा ना, अजित पवार हे एखाद्या गुप्तहेराप्रमाणे, रहस्य नाटकाप्रमाणे नाव बदलून, टोप्या बदलून वगैरे वगैरे वगैरे, खोट्या मिशा लावून पिळदार हे दिल्लीत अमित शहाना भेटायला जात होते। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे रात्री 12 नंतर वेश बदलून मुंबईतल्या दिव्याच्या लाईट खाली बसून सरकार कसं पाडायचं याच्यावर चर्चा करत होते। आणि हे दोघे बोलतायत, हे लोक त्यांना ओळखत नव्हते, म्हणजे किती हुबेहूब मेकअप केला होता।